आता होता धाडी रघुनाथा खुनेसी. ज्यावेळेस हनुमानजीने हे सर्व सांगितलं कळालं ना आईसाहेब सीताजींना माझ्या रामाला माझा एवढा ध्यास लागलाय. आणि हे असं बरं का राम सीता याच्यामुळे रामायण ऐकायचंय हे ऐकून सोडून नाही द्यायचं. हनुमानजीने एवढं सांगितलं माता काय सांगावा काय त्या रामाला तुमचा वियोग आहे किती ध्यास घेतलाय रात्रंदिवस सीता सीता म्हणजे त्यांची व्याकुळ अवस्था झाली. पण अशी खून द्या किती खून पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्राला वाटलं की माझी सीताच आली मला भेटली आणि त्यांच्या दुःखाचं शमन होईल. असं म्हटल्याबरोबर आईसाहेब सीता देवीला सुख वाटलं समाधान वाटलं. खरोखरच रामानं माझ्यासाठी ध्यास घेतलाय. नाही तर म्हणल्या का रामाला माझा विसर पडलाय त्यांच्या लक्षात येत नाही का रामाकडे शक्ती नाही का असे बरेच प्रश्न होते. पण ताबडतोब म्हणले त्या ठिकाणी काय केलं जी आपली वस्तू होती ती आईसाहेब सीता देवीनं देण्याकरता हात पुढे सरसावला आणि काय दिलं श्रीराम सुखे सुखाच मेळा वा मनसिळेच युक्त तिळा निज हस्ते लावी कपाळा हेही गोळांगुळा खुना सांगे काय केलं हेही गोळांगुळा खुन सांगे मणी काढला कपाळाला लावला. हनुमंता हा मणी आणि माझ्या प्रभूच्या स्वाधीन करा. ज्यावेळेस त्यांच्या हातात पडल माझ्या राम या मण्याला पाहतील का त्यावेळेस सर्व इतिहास सर्व व्रतांत त्यांना आठवल आणि त्यांच्या दुःखाचं शमन होईल. एखादी वस्तू द्यायची झाल्यावर मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस हनुमानजीनं मुद्रिका समोर टाकली का त्यावेळेस आईसाहेब सीता देवीचा पदर थोडा मागे गेलेला होता. नाथबाबांना ओवी दिली तिथं आचळू सरसावला म्हणजे मुद्रिका पाहिली आणि माझे रामच भेटायला आलेत का काय म्हणून पुढे पदर घेतला. कोणी सीता मातेनं रामायण ऐकत होता आपण बरोबर आहे का नाही. आमची सीता माता खांद्यावर पदर घेऊन पुढे जाती कळत आहे का नाही. कसं करायचंय नुसतं रामायण ऐकून सोडून द्यायचंय का याचं आचरण पाहिजे या बरोबर आहे का नाही. चरित्र ते उच्चाराले केले देवे गोकुळी पण या प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरण करायचंय आपल्या जीवनात रामायण उतरायचंय. नुसती वही वाचायची ना अर्थ सांगायचा स्वरात ताळात याच्यात नका हे जीवनात आपल्या कुठं वही बसती का. जसं रामायण आपण वाचतो सांगतो तसं आपण वागतोच का त्याचा काय आपल्याला प्रत्यय येतोय का हे पाहिजे का नाही. म्हणून ही सुज्ञ मंडळी मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही. ते म्हणले कृपा आशीर्वाद झाला कृपा कटाक्षाने आले सर्व काही झालं यांचीच कृपा आशीर्वाद आहे बरोबर आहे का नाही. पण मी काहीच केलं नाही मला कुठलं ज्ञान नाही ज्ञानाची माझी अजून गाठ पडली नाही. फक्त मी एकच केलं आचरण हे याच्यामध्ये लागतंय बरं का. आचरण शुद्ध पाहिजे आणि त्यावेळेस त्या साधकाची साधक अवस्था सद्गतीला जात असते. तसं या ठिकाणी काढल्याबरोबर कपाळाला लावला हनुमानजीच्या स्वाधीन केल्या म्हणल्या हनुमंता काय म्हणल्या माझ्या कथाची उत्तर कागावरी सोडी ब्रह्मास्त्र ही गुह्य गोष्टी सांगता गंभीरा माझ्या प्रभू रामचंद्राला गेल्याबरोबर हनुमंता एवढेच एक तुम्ही इतिहास झालेला सांगा त्यावेळेस ही खून पटल कोणची मी म्हणलं रामा हे कावळा चुंचीनं मला त्या ठिकाणी छळण करू म्हटल्या बरोबर तर पाठीमागे दरबाची काळी सोडली इशिका अस्त्र सोडून दिलं आणि ही खून जर प्रभू रामचंद्राला सांगितली माझ्या रामाला नक्की समाधान वाटेल की माझी सीता हनुमंताला भेटली असं तुम्ही सांगा. काग हिंडता ती लोका कोणी नव्हे आवाका शरणाला रघुकुळ तिलका मग दर्भ वारी तिन्ही लोकाला फिरला तो गंधर्व कावळाचं रूप घेतलेलं स्वर्ग मृत्यू पाताळ जिथं जाईल तिथं म्हणा जय हो पुढच्या दारी का
अरे देवाचा गुन्हा केल्यावर कुणी जागा देत नाही. ज्याचा अपराध केलाय त्याला जाऊन क्षमा मागावी लागते. होय, अपराध एकाचा करायचा, गुन्हा एकाचा करायचा, दुसरीकडे जाऊन म्हणायचं का त्याला सांगा त्याचेच पाय धरावे लागते. शेवटी थकला म्हणले पण वाटेत एक बाबा भेटला. बरोबर आहे का नाही? श्री गुरु वाचूनी सोडली ना कोणी. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून त्यांचे म्हणले काय करावं लागतंय, गुरु शिवाय आपलं कोणी हित करू शकत नाही. नारद मुनीनं सांगितलं का पळतो, ते म्हणजे ही पाठीमागे लागलेली ही शिका अस्त्रे आणि हे माझा पिछा सोडित नाही, याचं निवारण करा. त्यांनी सांगितलं कशाला, ज्याचा गुन्हा केला, अपराध केला त्याचे जाऊन पाय धरा, तुम्ही वाचले जाताल. असं त्या ठिकाणचा हा वृत्तांत आई साहेब सीतादेवी आणि हनुमानजीला सांगतात. वामनाचं घेऊन जाणं, हा, कागाचा वाचविला प्राण, हे सांगतानी दाखवून श्री रघुनंदन सुखावे. देवीला जायचं ना का माघारी, गोरी करू करू लगे प्राण वाचला माझ्या रामानं. कुणाचा? त्या कागाचा, त्या कावळ्याचा. ज्या अवयवानं, या शरीराच्या ज्या म्हणले त्या ठिकाणी भागानं, अवयवानं जी कृती केली का तेवढंच घेतलं रामानं, पण त्याला प्राणदान दिलं. आणि त्याची एक बाजू, एक डोळा, ज्यानं जे काही कार्य केलं होतं त्याच्यावर ते इशिकास्त्र सोडलं. एवढे माझे प्रभू काय आहेत, दयाशील आहेत, दयावान आहेत. हा इतिहास हनुमंता गेल्याबरोबर रामाला स्मरण करून द्या. आयशी शस्त्रास्त्रे तुझा पासी, तरी का धावण्यान धावसी.